नमस्कार मित्रांनो, प्रत्येक पुरुषाला एका सुंदर मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा असते. ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्याला आयुष्यात पुन्हा अजून काही सुंदर दिसलं तर त्याला तिथेही इच्छा जागृत होते. असेच सुनीलसोबत काही झालेले प्रसंग तुम्हाला सांगतो. घाई गडबडीत चुकून एकदा सुनीलचा मेहुणीच्या मौशार पांढऱ्या शुभ्र ओढणीखाली धक्का लागला. तेव्हा त्याला स्वर्गसुखाचा आनंद मिळाला. तेव्हापासून पूजाला आपले करायचे हे स्वप्न सुनीलने मनाशी बाळगले होते. खूप परिश्रमानंतर शेवटी मात्र ते सत्यात उतरले होते. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेली सुनीलची अतृप्ती आता तृप्त होत होती. सुनील आता खूप आनंदी होता. तो मनसोक्त सुखात रंगला होता. तो मनातून आस्वाद घेत होता. शेवटी आपण तिला मिळवले हा आनंद त्याच्या मनात मावत नव्हता. त्यामुळे सुनील मोठ्या खुशीने आणि जलद गतीने आपल्या कामाला वेग देत असताना अचानक समोर, तर ही गोष्ट आता समोर सविस्तर ऐका. सुनीलची बायको संध्या दिसायला खूप नाजूक आणि देखणी होती. हुंडा नसला तर काही हरकत नाही, पण पोरगी सुंदर पाहिजे म्हणून सुनीलने अतिशय सुंदर आणि देखण्या मुलीशी विवाह केला होता. सुनील हा श्रीमंत होता. घरी 10 ते 15 एकर जमीन होती. त्यामुळे सुनीलला घरी कशाची कमी नव्हती. गुरेढोरे सर्व व्यवस्थित होतं आणि पत्नीही अतिशय देखणी आणि सुंदर मिळाली होती. सुनील आणि संध्याचा लग्नाला आता 3-4 वर्ष होत आली होती. पण का कुणास ठाऊक त्याला त्याच्या पत्नीपेक्षा त्याची मेहुणीच खूप आवडायची. सुनीलच्या मेहुणीचे नाव पूजा होते. सुनीलचा पूजावर जीव जळला होता. त्याची पत्नी एवढी देखणी असताना देखील तो तिच्या बहिणीवर नजर ठेवून असायचा. त्याची मेहुणी सुद्धा दिसायला अतिशय देखणी होती. शेतात कष्ट करून तिचा देह अगदी बळकट बनला होता आणि तिच्या देहावरचे नाजूक उभार त्याला स्पष्टपणे दिसत होते. सुनीलच्या लग्नात ती अतिशय लहान होती, पण आता ती वयात आली होती. त्यामुळे ती खूपच सुंदर, म्हणजे त्याच्या पत्नीपेक्षा सुद्धा दुप्पट सुंदर झाली होती. त्यामुळे त्याच्या तोंडाला आता पाणी सुटत होते. तिला कधी आपलीशी करू आणि कधी नको असे त्याला झाले होते. कारण साली घरवाली हे त्यानं ऐकलेलं होतं. त्यामुळे तो जशी संधी मिळेल तसं तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याची मेहुणी पूजा सुद्धा त्याला ओळखून होती. पण तिचा देखील जीव त्याच्यात गुंतला होता. कारण नवीन नवीन लग्न झाले तेव्हा पूजा तिची बहीण संध्याला विचारायची, भाऊजी कशी आहेत, काय नाही, पहिल्या रात्री काय केलं काय नाही, हे सारे प्रसंग तिने संध्याला विचारले होते. आणि पूजाच्या बहिणीने म्हणजे संध्याने पूजाला हे सर्व गोष्टी अगदी रंगवून तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. अजून संध्या पूजाला म्हणाली होती, सुनील भाऊजी सारखा माणूस जर भेटला ना तर लय अवघड आहे बघ, रात्रभर झोपू सुद्धा देत नाहीत. तिच्या त्या गोष्टी ऐकून तिच्या मनामध्ये तिच्या सुनील भाऊजी विषयी थोडी उत्सुकता निर्माण व्हायची आणि तिनेही आता ऐन तारुण्यामध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे पूजाला देखील सुख प्राप्त करण्याची आस लागली होती. तसे गावातील अनेक मुलं पूजाकडे पाहून आकर्षित व्हायचे, पण ती जास्त कोणाला भाव देत नव्हती. बहिणीची गोष्ट आणि गप्पा ऐकून सुनील दाजी तिच्या मनात ठासून भरले होते. त्यामुळे सुनील जेव्हा तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती अजिबात विरोध करायची नाही. तिलाही तो स्पर्श सुखद वाटायचा. आणि एवढी देखणी बायको आपल्याला मिळाली आणि त्यापेक्षाही अप्सरेसारखी मेहुणी जर आपल्याला मिळाली तर आपल्या एवढा सुखी आणि जगात कोणीही माणूस नसेल, हा विचार सुनील मनाशी करत होता. आणि मग पूजाला कशा प्रकारे आपलेशे करू, कशा प्रकारे तिला पटवू आणि तिला आपला झटका कसा दाखवू असं त्याच्या मनात येत होते. असे वारंवार तो फक्त डोक्यातच विचार करत होता. ते त्याला प्रत्यक्षात आणायचे होते. त्याला संधी मिळायची नाही. त्यामुळे त्याने मेहुणीला 4-5 वेळा त्याच्या घरी देखील आणून पाहिले, पण त्याला संधी काही मिळाली नाही. मग एका दिवशी त्याची पत्नी संध्या
आणि त्याची मेहुणी पूजा फोनवर बोलत होते. तो लक्ष देऊन त्याच्या साऱ्या गोष्टी ऐकत होता. तसे उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे त्याची मेहुणी पूजा शेतात जात नव्हती. पण तिची आई चंद्रकला मात्र रोज शेतात जात होती. या गोष्टी त्याच्या कानावर पडल्या होत्या. सासरा भिलाजीराव गुरे घेऊन रानात निघून जातो आणि सासू चंद्रकला काम करायला रानामध्ये जाते. मग दिवसभर पूजा एकटीच घरी राहते. हे सुनीलने ऐकले होतं आणि मग आता त्याला ही संधी मिळाली होती. त्यामुळे सुनीलने ठरवलं की आज नक्की मी पूजाची भेट घ्यायची. त्यामुळे तो सकाळीच घरातून बाहेर गेला. तो मोटारसायकलवर बसला आणि थेट सासरवाडीमध्ये जाऊन पोहोचला. सासरवाडीमध्ये पोहोचण्यासाठी त्याला दुपार झाली होती. तो पूजाच्या घरासमोर गेला. दार आतून लावलेलं होतं, म्हणून त्याने दारावरची कडी वाजवली आणि थोड्याच वेळात दार उघडलेलं. दारामध्ये त्याची मेहुणी पूजा उभी होती आणि त्याला पाहून ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अरे वा सुनील दाजी, तुम्ही कसे काय आलात, कमाल झाली. तेव्हा सुनील तिला म्हणाला, तुझीच आठवण येत होती म्हणून आलो. तेव्हा पूजा म्हणाली, राहू द्या, एवढी सुंदर बायको असताना माझी कशाला आठवण येईल तुम्हाला. त्यावेळेस सुनील तिला म्हणाला, साली, आधी घरवाली असे म्हणून तुझी आठवण करत होतो. ते ऐकून तिची कळी खुलली. नंतर ती गालात हसली आणि या आत असं म्हणून सुनील दाजीला आत घेतले. त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले. हातपाय धुवून फ्रेश होऊन सुनील पलंगावर बसला आणि त्याने पूजाला विचारले, माझे सासू सासरे कुठे गेले. तशी ती म्हणाली, बाबा गुरे घेऊन शेतात गेले आणि आईसुद्धा शेतात गेली. मग सुनील तिला म्हणाला, पूजा, आता केव्हा येईल तुझी आई. तशी पूजा म्हणाली, संध्याकाळीच येईल बघा. का काही काम होतं का त्यांच्याकडे. सुनील तिला प्रश्न विचारत होता. तीही त्या प्रश्नांची उत्तरे देत होती. तसा सुनील म्हणाला, नाही ना. मग मनात विचार करू लागला, अख्खा दिवस आपल्याकडे आहे, सगळे काही व्यवस्थित होईल असं तो मनालाच विचार करत होता. तोपर्यंत त्याची मेहुणी पूजाने त्याला चहा आणून दिला. चहा घेतला आणि चहा संपल्यावर चहाचा रिकामा कप नेण्यासाठी जेव्हा पूजा सुनीलकडे आली तेव्हा त्याने पूजाचा हात धरला. तिला कसल्याही प्रकारचा तिनेही विरोध केला नाही, कारण पूजाच्या मनातही अगोदर त्याविषयी असल्यामुळे तीही शांत होती. आणि मग ती म्हणाली, दार उघडं आहे असं म्हणून ती उठली आणि तिने दार आतून लावून घेतलं आणि चहानंतर तिने आता दाजीला आंबे दिले. ती दाजीवर खूप प्रेम करण्याचा प्रयत्न करत होती. तिला सुनील दाजी आवडत सुद्धा होते. सुनील आता खूप खुश झाला. त्याने आंबे निरखून पाहिले. चांगले टवटवीत होते. त्याचा कलर खूप आकर्षक होता. रसदार आणि टवटवीत आंबे पाहून सुनीलने पटकन त्यांना हातात घेतले आणि त्यांना आंब्यांना दाबून पिळून खाऊ लागला. हे सर्व जोमात चालू असताना अचानक दरवाजा वाजला. तशी पूजा घाबरली. ती पटकन उठली आणि म्हणाली, आईचा आवाज दिसतो असं म्हणून ती उठून उभी राहिली आणि तो सुनील पलंगावर शांत झोपण्याचे सोंग करू लागला. मग पूजाने दार उघडले. तसे तिची आई घरात आली. तेव्हा पूजा तिच्या आईला म्हणाली, आई, तू कस काय आली आणि काय एवढ्या उन्हात. तेव्हा तिची आई म्हणाली, अगं, किती वेळ झालं डोकं दुखत होतं, आता थांबेल पुन्हा थांबेल म्हणत डोकं काही थांबण्याचे नाव घेत नव्हते. मला तर डोक्याची एक गोळीच दे आणि चहा ठेव बरं लवकर. आणि कोण आले घरी. ते ऐकून ती सुनील भाऊजी आले. तशी तिची आई चंद्रकला म्हणाली, असं का, कधी आलेत. तेव्हा पूजा म्हणाली, तेव्हाच आलेत, केव्हापासून झोपलेत. तिच्या आईने सुनील भाऊजीकडे पाहिले आणि म्हणाली, झोपू दे त्यांना, त्यांची झोप नको खराब करू. असं म्हणून चंद्रकलाने हातपाय धुतले आणि ती बाहेर वट्ट्यावर येऊन बसली. पण
त्याच्या मेहुणीच्या मनामध्ये आणि ती इच्छा गेलेली नव्हती. ती घरात जाऊन भांडे घासत होती. त्यानंतर ती बाथरूममध्ये गेली. ती आतून पूर्णपणे भिजली होती, कारण ती पूर्ण पाझरली होती. नंतर तिने ते धुतले आणि पुन्हा तसंच ते ओलेच घातले आणि नंतर पूजाने स्वतःला आवरले आणि मग तिने चहा केला आणि आई चंद्रकलाला आणून दिला. पूजाच्या आईने चहा घेतला तोपर्यंत सुनील उठून बसला आणि मग सासू त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा करत बसली. सुनील दाजी आणि मेहुणी पूजा एकमेकांकडे पाहत होते. दोघांच्याही नजरा असुसलेल्या होत्या. तोंडामध्ये आलेला घास खाता आला नव्हता. तृप्ती अजून बाकी होती. ते दोन्ही अतृप्त आत्मे एकमेकांच्या नजरेत नजर टाकत होते आणि दोघांच्याही मनामध्ये तिच्या आई चंद्रकलाविषयी द्वेष आणि राग भरला होता. पूजाला पण आईचा खूप राग येत होता, कारण ती चुकीच्या वेळी चुकीच्या टाईमला घरात आली होती. सुनीलला तर सासूचा गळाच दाबावा की काय असे वाटत होते. पण नंतर तो भानावर आला आणि म्हणाला, बरं येतो, आणि असे म्हणून सुनील तिथून निघाला. नंतर तो स्वतःच्या घरी आला. पूजासोबत घडलेला तो अर्धवट प्रसंग तो पुन्हा आठवू लागला. तो पुन्हा आठवल्यानंतर त्याला तितकाच त्रास होत होता. थोड्या वेळेसाठी तो प्रसंग सक्सेस होता राहिला होता. चंद्रकला जर 5 मिनिटं आली नसती तर त्याचं काम फत्ते झालं असतं. आता त्याच्यात सासू चंद्रकलाचे नाव जरी कोणी काढले तरी त्याचे डोके सरकायचे. पुन्हा आणखी त्यानं बरेच प्रयत्न केले. पुन्हा सुनीलला काही यश मिळालं नाही. आणि मग एका दिवशी त्याची मेहुणी पूजाला पाहण्यासाठी पाहुणे आली आणि लवकरच तिचं लग्न उरकलं. ती तिच्या सासरी निघून गेली आणि सुनील इकडे तिचे स्वप्न पाहत राहिला. पण पुन्हा सुनीलला वाटायला लागलं की बरं झालं लग्न झालं. आता जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिच्यासोबत काही करण्यासाठी आपण मोकळे. कारण लग्नाच्या अगोदर जर नको ते काही घडलं असतं तर आपल्या डोक्याला ताण होता. पण आता डोक्याचे तरी टेन्शन नाही. हा विचार करून पुन्हा सुनीलला समाधान वाटलं आणि तो पुन्हा तिला प्राप्त करण्याचे प्रयत्न करू लागला. आणि मग एका दिवशी संधी चालून आली. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सुनीलची मुलं मामाच्या गावाला जायचे म्हणून हट्ट करू लागली आणि मग सुनील त्याच्या पत्नी संध्या आणि मुलासह सासरवाडीला निघून गेला. कारण सासरवाडीला त्याची मेहुणी पूजा देखील येणार होती हे त्याला माहीत होतं. म्हणून शेतामध्ये काम असताना देखील तो सासरवाडीला गेला आणि 1 रात्र राहायचे आणि पूजासोबत कार्यक्रम करून वापस यायचे असा विचार त्याच्या मनात होता. सासरवाडीत गेल्यानंतर सुनीलचा चांगला पाहुणचार झाला. पाहुणचार झाल्यानंतर त्याला थोडं मस्त आणि बरं वाटलं. खूप दिवसानंतर त्याचं डोकं शांत झालं. त्याला पूजाही दिसली होती. रात्र झाली आणि रात्री त्याची मेहुणी पूजा कुठल्या खोलीमध्ये झोपणार आहे हे त्याने निरखून पाहिलं. त्याच्याच दोन्ही मुलांच्या जवळ पूजा झोपली होती आणि त्याची पत्नी संध्या तिच्या आई चंद्रकलाच्या जवळ जाऊन झोपली होती. ते पाहून तो थोडा वेळ शांत झोपला. त्याने विचार केला की सगळ्यांना चांगली झोप लागल्यावर रात्री उशिरा 1-1:30-2 वाजता उठून सर्व कार्यक्रम पार पाडावा असं ठरवून त्याने अंग टाकलं आणि विचार करता करता सुनीलला झोप लागली. तसेच रात्री 2-3 वाजता त्याला जाग आली. त्याला काही झोप लागत नव्हती. झोपेत सुद्धा त्याच्या मनात डोक्यात तोच विचार चालू होता. सुनील खडबडून उठला. त्यावेळी लाईट गेली होती. सर्वत्र अंधार होता. त्यामुळे तो म्हणला, मायला आपला डोळा लागला, आपल्याला कळलेच नाही. आता किती वाजले असतील म्हणून सुनीलने मोबाईलमध्ये पाहिले तर मोबाईलमध्ये रात्रीचे 2 वाजले होते. ते पाहून सुनील स्वतःला म्हणाला, काही हरकत नाही, आता सर्वजण गाढ झोपेत असतील. मग तो हळूच उठला आणि त्याने हळूच दार उघडलं. पण मोबाईलचा उजेड नको, कोणाला शंका यायची म्हणून सुनीलने मोबाईल आपल्या खोलीत ठेवला आणि तो हळूच चाचपडत पूजाच्या रूमजवळ गेला आणि पूजाच्या बाजूला जाऊन झोपला.
मग त्याने तिच्या अंगावर हात फिरवला. हळूहळू त्याने तिला कुरवाळत तिला उतानी केली आणि तो तिच्यावर पूर्ण चढला. पूजाला कित्येक दिवसापासून आपलेसे करायचे हे सुनीलने मनात ठरवले होते. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेली सुनीलची अतृप्ती तृप्त होत होती. तो मनसोक्त सुखात रंगला होता. तो मनातून आनंद घेत होता. तो शांत झाला होता. शेवटी आपण तिला मिळवले हा आनंद त्याच्या मनात मावत नव्हता. त्यामुळे सुनील मोठ्या खुशीने आणि जलद गतीने आपल्या कामाला वेग देत होता. आता दुसरा आवेग ओसरायला वेळ लागत होती, तरीही तो काही तृप्त झालेला नव्हता. मग हळूहळू दुसरा आवेग ओसरल्यावर तो खाली उतरला आणि रूममधून बाहेर आला. आणि मग आता स्वर्ग सुख भोगल्याचा आनंद सुनीलला होत होता. शेवटी त्याची इच्छा तृप्त झाली होती. जो त्याने आयुष्यभर तो मिळवण्याची इच्छा त्याची होती तीच आता ती पूर्ण झाल्यामुळे तो खूप आनंदी झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सुनील दात घासत ओट्यावर बसला होता आणि बायको संध्या त्याच्याकडे थोड्या रागातच पाहत होती. सुनीलला संध्याकडे पाहून वाटलं की काही कळालं की काय, किंवा तसा सुनील हळूच उठला आणि बायको संध्याच्या जवळ जाऊन बसला आणि बायकोला म्हणाला, काय झालं ग? त्याची बायको ओरडली, काय माणूस आहे बाई, अहो काहीतरी सुमार ठेवायचा, एवढं जोरात आणि ते पण वेगात काय पहिल्यांदा करत होते काय? असं ते ऐकून तो परेशान झाला आणि म्हणाला, म्हणजे? मग त्याची बायको संध्या म्हणाली, म्हणजे थोडा तरी सुमार ठेवायचा ना. बरं झालं मी तिथे होते. मी पहिल्यांदा आईकडे झोपले होते आणि माझी बहीण तिथं लेकरांजवळ झोपली होती. पण जेव्हा लेकरू रडू लागलं तेव्हा मी पूजाला आईकडे पाठवले आणि मी येऊन तिथे झोपले. माझी बहीण पूजा जर तिथे असती तर काय घडलं असतं आज? तोंडावर हात काय ठेवला, बोलून सुद्धा मला दिले नाही. हे ऐकून सुनील आश्चर्यचकित झाला. त्याला आबाळ ठेंगणं झालं. त्याला काही कळेनासं झालं. तो पूर्ण भांबून गेला. त्याने डोक्यावर हात मारला. त्यानंतर तो हळूच तिथून ओट्यावर बसला आणि फुटलेल्या पायांना तेल लावू लागला. आता मात्र सुनीलची चांगलीच फसगत झाली होती. तरी पुन्हा त्याच्या मनात विचार आलाच, मेहुणी समजून बायको जवळ झोपलं तर एवढं सुख मिळालं, आणि खरंच मेहुणी मिळाली असती तर किती सुख मिळालं असतं. हा विचार करत तो पुन्हा फुटलेल्या पायांना तेल लावू लागला. ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा. कथा जर आवडली असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का, कारण अशा कथा फक्त या चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद.